नमस्कार मित्र मैत्रिणी, ऋतुजास होम व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची भाजी कशी बनवायची. यासाठी मी एक लांबडा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक लांबडा कांदा पण चिरून घेतलेला आहे, 2-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 50 ग्रॅम सोयाबीन घेतलेला आहे. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करू. तर सोयाबीन भिजू घालण्यासाठी मी गॅस लावून घेते. गॅसवर ठेवते पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवून देते आणि पाण्यामध्ये थोडी मीठ टाकते आणि थोडी हळद पण टाकायची. त्यानंतर पाण्याला असा उकळा फुटू द्यायचा. पाहू शकता आपल्या पाण्याला उकळा पण फुटलेला आहे. आता यामध्ये हे सोयाबीन टाकून द्यायचं आणि याला मुरेपर्यंत 5-10 मिनिटं असं झाकून ठेवायचं. मुरेपर्यंत आपण आपले हे मसाले परतून घेणार आहोत. त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं कढईत आणि अगोदर हा कांदा परतून घ्यायचा लाल रंग येईपर्यंत. मुरेपर्यंत आपण आपले पाहू शकता आपल्या कांद्याला लालसर रंग आलेला. आता यामध्ये टोमॅटो पण यावर टाकून द्यायचा आणि टोमॅटो पण परतून घ्यायचा आणि नंतर ते 1 इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या पण परतून घ्यायच्या. हे आता चांगलं परतलेलं आहे. आता याला काढून घेणार आहोत आपण आणि 10-5 मिनिटं याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. हे पाहू शकतो आपलं आता सोयाबीन पण 5 मिनिटं झालेत मुरून. हे पण असं मुरलेलं आहे. आता यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं. थोडं पण पाणी राहू द्यायचं नाही. थोडं जर पाणी राहिलं तर आपल्या भाजीची चव जाते. पाहू शकता यामध्ये थोडं पण पाणी राहिलं नाही. आणि यानंतर आपला मसाला पण थंड झालेला. आता याला मिक्सरला लावून घेणार आहोत. बारीक होईपर्यंत मिक्सरला लावून घ्यायचं. पाहू शकता आपला मसाला पण असा बारीक झालेला आहे. आता आपण फोडणीला तडका देणार आहोत. तर तडका देण्यासाठी मी लावून घेते गॅस. गॅस लावल्यानंतर त्यावर कढई ठेवून देते. त्यामध्ये तेल टाकते. तेल 2 मिनिटं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये टाकून द्यायची मोहरी. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे पण सोडून द्यायची. पाहू शकता आपले जिरे आणि मोहरी तडतडलेले आहेत. आता यामध्ये टाकून देते हा मसाला आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. पाहू शकता आपल्या मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये टाकून देते लाल तिखट आवडीप्रमाणे आणि थोडा अंबारी मसाला पण टाकून द्यायचा, थोडा गरम मसाला आणि याला परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं सोयास आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकू द्यायचं आणि याला 2-3 मिनिटं असं राहू द्यायचं कमी गॅसवर. पाहू शकता आपली 2-3 मिनिटांना भाजी अशी तयार झालेली आहे. भाजीला आता प्लेट मध्ये घेऊ काढाय आणि करू सुरुवात खायला. पाहू शकता आपली सोयाबीनची भाजी अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जरुरी सांगा कमेंट बॉक्स मध्ये ही रेसिपी कशी वाटली. भेटत पुन्हा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.